सरकारच्या ठराव हे ज्यावेळी मी सांगतो त्यावेळेला मुख्यमंत्री आणि अन्य घटकांनी सुद्धा आपली भाषा ही लोकांनी याच्यात सहभागी व्हावं यासाठी पोषक असले पाहिजे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काल आणि आज स्टेटमेंट पाहिलं. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ राहुल गांधींच्या संबंधी त्यांनी जे शब्द वापरले मला स्वतःला ते अयोग्य वाटतात. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत आणि तेही संसदेत. विरोधी पक्ष नेता ही एक कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे. हे पद आहे आणि ते लोकसभेचं आहे आणि त्यामुळे सिंगल सवालाची भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीच्या संबंधी टाळली तर आपली स्टेटमेंट लोक अधिक गांभीर्याने घेतात आणि ते घ्यावीच अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आणखी मला काही बोलायचं नाही. या बाबतीत तुम्हाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारू. रुपया आपला जो आहे तो खाली येतोय सतत जो आहे तर आणि एकूण जागतिक परिस्थिती युद्ध जे आहे ते अजून सुरू आहे तर हेही कारण आहे असंही सरकारकडून सांगितलं जातं. नाही असं आहे रुपया त्याची किंमत $20 ही खाली येते. ही काय येते त्याचा विचार करायला पाहिजे. हे खरं आहे की हा जो इराणचा इश्यू आहे त्याचा काही ना काहीतरी दुष्परिणाम हा आहे पण तेवढाच आहे का आणि तेवढाच हा असेल तेव्हा हा निर्णय घ्यायला इतका उशीर का लावला. ज्या दिवशी निवडणुकी